माझ्या बालमित्रांनो, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ध्यान साधनेत मग्न होते. म्हणूनच 15 ऑक्टोबर ही त्यांची जयंती किंवा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन ही एक अशी शक्ती आहे, एक अशी सिद्धी आहे की ज्यामुळे आपल्याला एकाच आयुष्यात अनेक आयुष्यांचा आनंद घेता येतो. आपले जीवन अनुभव संपन्न होते, जाणीवा समृद्ध होतात, आपल्याला जीवनाचं आणि आपल्या सभोवतालचं संपूर्ण आकलन होतं. माणसाला जीवनानुभवाचं एक अनवट दर्शन देखील घडवणारा पुस्तकासारखा दुसरा कुठला गुरु नाही. भाषेचा अभिजात गोडवा मुलांपर्यंत पोहोचावा म्हणूनच हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. 5वीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये सफदर हाशमी यांची पुस्तके नावाची एक अनुवादित कविता आहे. ही कविता तुम्ही वाचलीच असेल. ही कविता तुमच्या समोर सादर करण्यापूर्वी मला तुम्हाला ही जी मूळ कविता आहे सफदर हाशमी यांनी लिहिलेली किताबे, ही आधी सादर करायची इच्छा आहे. त्यानंतर मी अनुवादित मराठी कविता देखील तुमच्या समोर सादर करते. किताबें किताबें करती हैं बातें, बीते जमानों की, दुनिया की, इंसानों की, आज की, कल की, एक एक पल की, खुशियों की, गमों की, फूलों की, बमों की, जीत की, हार की, प्यार की, मार की. क्या तुम नहीं सुनोगे इन किताबों की बातें? किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं. किताबों में चिड़िया चहचहाती हैं, किताबों में खेतियां लहलहाती हैं, किताबों में झरने गुनगुनाते हैं, परियों के किस्से सुनाते हैं. किताबों में रॉकेट के राज है, किताबों में साइंस की आवाज है, किताबों का कितना बड़ा संसार है, किताबों में ज्ञान की भरमार है. क्या तुम इस संसार में नहीं जाना चाहोगे? किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं. बालमित्रांनो, या मूळ हिंदी कवितेचा आता मराठी अनुवाद किंवा भाषांतर आपण ऐकूया, जे इयत्ता 5वी बालभारती प्रथम भाषा मराठी या पुस्तकात संकलित केले गेले आहे. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हरल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. आखरं म्हणजे अक्षर बरं का. पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परीकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. बालमित्रांनो, फार सुरेख कविता आहे ही. आणि खरं सांगू का, पुस्तकांशिवाय जवळचा खरा मित्र दुसरा कुणीच असू शकत नाही. प्रत्येक एकटेपणात जर तुम्हाला कुणी खरं साथ देऊ शकत असेल, जर तुमची खरी कुणी संगत करू शकत असेल, तर ते म्हणजे एकमेव पुस्तक. भरपूर वाचा, भरपूर वाचाल तर भरपूर लिहाल आणि उद्याचा देश तुम्हीच घडवाल. धन्यवाद.